तब्बल 144 वर्षांनी आयोजित होत असलेल्या महाकुंभमध्ये भाविकांची मांदियाळी सुरू आहे। करोडो भाविक देश विदेशातून दाखल होत आहेत। सर्वांना महाकुंभ बघण्याची व अमृत स्नानाची ओढ लागली आहे। ही आध्यात्मिक ओढ एवढी आहे की जीव घेण्यात थंडीची लोक पर्वा करत नाही। हा अपूर्व सोहळा नयनी साठवण्यासाठी विदेशातील लोकही येत आहे। नमस्कार, मी शुभांगी देदनकामध्ये आपले स्वागत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी आणि त्रिवेणी संगमावरील पवित्र स्नानासाठी केंद्राच्या वतीने विविध देशांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले असून 10हून अधिक देशांच्या एकूण 21 प्रतिनिधींचा या प्रतिनिधी मंडळात समावेश आहे। हे प्रतिनिधी मंडळ आज गुरुवारी पवित्र स्नान करणार आहे असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने देण्यात आली आहे। 10 देशांच्या प्रतिनिधी मंडळांनी बुधवारी संध्याकाळी कुंभनगरीतील विविध ठिकाणी भेट दिली, तसेच प्रयागराज येथील प्राचीन स्थानांना भेट देत आहेत। अरेल येथे उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक तंबूमध्ये या प्रतिनिधी मंडळातील सदस्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। उद्याच्या पवित्र स्नानानंतर हे प्रतिनिधी मंडळ कुंभमेळ्यातील हेलिकॉप्टर सफारीचा आनंदही लुटणार आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या प्रतिनिधींना कुंभमेळ्यानिमित्त बोलावण्यात आले आहे। या महाकुंभाचे आकर्षण एवढे प्रचंड आहे की फिजी, फिनलँड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद टोबॅगो, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचे प्रतिनिधी पवित्र स्नानमध्ये सहभागी होणार आहे। मकर संक्रांती निमित्त मंगळवारी सुमारे 3.5 कोटी भाविकांनी अमृत स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। विविध आखाड्यांच्या साधू महंतांचे पहिले अमृत स्नान नुकतेच संपन्न झाले आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व देदनकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।